नमस्कार. आपला आवाजमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहतोय की राष्ट्रवादीमध्ये जी आहे ती उभी फूट पडलेली सध्या तरी पाहायला मिळते. पिंपरी चिंचवड शहरामध्ये त्याच निमित्ताने याच्यामध्ये शरद पवारांचा एक गट आणि अजित पवारांचा एक गट अशा पद्धतीनं दोन गट आपल्याला स्थापन झालेले पाहायला मिळत आहेत. एकीकडे अजित भाऊ गव्हाणे जे पहिले ज्या राष्ट्रवादीमध्ये होते आता सध्या अजित पवारांच्या गटामध्ये गेलेले सध्या तरी पाहायला मिळत आहेत. एकीकडे युवक जे आहेत युवक शहराध्यक्ष इम्रानभाई शेख ते जे आहेत शरद पवारांकडे जे आहेत ते यांची ठाम भूमिका त्यांनी घेतलेली आहे. माझ्याबरोबर इम्रानभाई शेख आहेत. नमस्कार. आपला आवाजमध्ये काय सांगाल? सध्याचं चित्र हे वेगळंच पाहायला मिळतंय. कुठं हे राजकारण सुडाचं होतंय का? सुडाचं राजकारण म्हणण्यापेक्षा आम्ही सर्व तरुण किंवा मी स्वतः 8-10 वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करत असताना आजवर फक्त पुरोगामी आणि धर्मनिरपेक्ष विचारावर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत होतो आणि आदरणीय पवारसाहेबांचे शिव फुले शाहू आंबेडकर या विचारधारेलाच मानून मी या 2 वर्षात काम केलं आणि पूर्ण माझं संघटन देखील त्याच विचाराच्या मुलांचं मी घडवलं. आणि या सर्व सत्तेचं जे सगळं हे काय सत्तानाट्य घडलं याच्यानंतर बहुजन समाजातील अल्पसंख्याक समाजातील आणि माझ्या तरुण म्हणजे युवक पदाधिकाऱ्यांची देखील आमची सगळ्यांची चर्चा झाली आणि आम्ही आयडिओलॉजीसाठी राजकारण करत होतो आणि लोकांच्या प्रश्नावर बोलण्यासाठी राजकारण करत होतो. तर मग आम्हाला सर्वांना असं वाटलं की ह्या आजच्या ज्या जुलमी जी राजवट आहे जी गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपची जुलमी राजवट आहे किंवा तोडा फोडा आणि राज्य करा ही जी त्यांची संकल्पना आहे भाजपची, तर त्या प्रतिगामी विचाराला आदरणीय पवारसाहेबांचंच पुरोगामी विचार त्यांना तोलून लावू शकतात किंवा त्याचा एक सक्षम पर्याय म्हणून आदरणीय पवारसाहेब असू शकतात हे पूर्ण महाराष्ट्र आणि देशाला वाटतं. त्याच्यामुळे आम्ही आदरणीय पवारसाहेबांसोबत जाण्याचा निर्णय घेतला. काय वाटतं बरं? एकेकाळी तुम्ही सर्वच राष्ट्रवादी पक्ष एकत्रित होतात त्यावेळेस तुम्ही एकत्र म्हणून त्या ठिकाणी कुठल्याही कामकाजाला तुम्ही आंदोलनं केलीत, पण आज तेच पिंपरी चिंचवड शहरामध्ये 2 गट पडलेत. एकीकडं आता सध्या अजित पवारांच्या गटामध्ये अजित भाऊ गव्हाणे असतील किंवा बाकीचे सगळे पदाधिकारी त्या ठिकाणी गेलेत, पण युवक मात्र आपण शरद पवारांसोबत आहात. काय वाटतं बरं? नक्कीच वाईट वाटणार आहे ना, कारण की शेवटी अजित भाऊ गव्हाणे असतील, योगेशभाई बहल असतील, नाना काटे असतील, सर्वच माझे सहकारी असतील, आम्ही सर्वांनी भाजपच्या विरोधात आम्ही रान पेटवलं होतं. त्यांचे भ्रष्टाचार पुढे आणण्याचं आम्ही काम केलं. त्यांच्या चुकीच्या कार्यपद्धतीचं आम्ही विविध आंदोलन 100हून जास्त आंदोलन आम्ही या काळात तुम्ही घेतलेले बघितले आणि वेगवेगळ्या म्हणजे बेरोजगारी असेल किंवा महागाई असेल असे मेन प्राथमिक मुद्द्यांवर आम्ही पिंपरी चिंचवड शहरातल्या नागरिकांच्यासाठी आम्ही आवाज उठवला. परंतु आता ठीक आहे, घटना घडतात, दुर्दैवी आहेत ह्या घटना, दुःखद घटना आहेत, परंतु विचारधारेची तडजोड करता नाही येणार. त्याच्यामुळे आम्ही आदरणीय पवारसाहेब आम्हाला विचारधारेनुसार आम्हाला आपलेसे वाटतात. दुसरी गोष्ट तरुणांचं तुम्ही जर सांगितलं तर माझ्याबरोबरची जी 600-700 लोकांची जी फळी होती युवकांची, तर त्यापैकी 95% जी लोकं होती जी आम्ही नियुक्त केली होती तर ती लोकं माझ्यासोबत आहेत. इम्पॅक्ट दुसऱ्या पक्षातली देखील काही तरुण 1-2 येत्या 2-3 दिवसामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करतील आणि खूप म्हणजे बहुजन समाजातील अल्पसंख्याक समाजातील सर्व नागरिक असतील, मतदार असतील किंवा तुम्ही एकंदरीत बघा पिंपरी चिंचवड शहरामध्ये भाजपला त्या भाजपच्या विचारधारेला विरोध करणारा खूप मोठा मतदार आहे आणि त्या मतदारांनी करायचं काय, कुणाकडे पाहायचं, तर तो मतदार आज पवारसाहेबांकडे एक आशा म्हणून पाहत आहे आणि म्हणून आम्ही सर्वजण पवारसाहेबांबरोबर आहात. गेलं तुम्ही 2 दिवसामध्ये शरद पवार यांची भेट घेण्यासाठी गेला होतात, त्यावेळेस या सर्व संदर्भामध्ये कशा पद्धतीनं कामकाज पुढे राहील, चर्चा काय झाली बरं पुढे? आदरणीय पवारसाहेबांना आम्ही सर्वजण भेटलो आणि एकंदरीत घटना सांगितली. तर पवारसाहेबांनी सांगितलं की विचारधारा ही खूप महत्त्वाची असते आणि एकतर सगळ्या गोष्टी सत्ता असतात. आदरणीय पवारसाहेबांनी सांगितलं की विकासची कामं म्हणजे हे तुम्ही गटर बनवणे, रस्ते बनवणे, पूल बनवणे, मेट्रो बनवणे, हे सगळे विकासाची कामं वर्षानुवर्ष चालत आलेली आहेत. आधी पवारसाहेब होते, पवारसाहेबांच्या आधी यशवंतराव चव्हाण साहेब होते, त्याच्या आधी अजून कोण नेते होते, त्याच्या आधी इंग्रज होते. म्हणजे ह्या बेसिक सुविधा तर ते त्यांची ड्युटी आहे, ते काम होत राहतं. पण शेवटी आज देश या ह्याच्यावर उंबरट्यावर येऊन थांबला आहे की एकतर विचारधारा खूप महत्त्वाची, कारण की एकाकडे
समाजामध्ये तुम्ही बघा जातीपातीमध्ये भांडणं लावणे आणि भेदभाव चालू झाला आहे. म्हणजे मग त्या जातीपातीत भेदभाव असू द्या, किंवा मग श्रीमंत गरिबीत भेदभाव असू द्या, किंवा पुरुष महिलात भेदभाव असू द्या. तुम्ही बघा समाजात सगळीकडे भेदभावच झालेला आहे. म्हणजे तुम्ही इवन नोकरी करणारे आणि बिझनेस करणारे यांच्यामध्ये सुद्धा भेदभाव. म्हणजे हे 8-10 वर्षात तुम्ही बघा जिकडं तिकडं अराजकता पसरलेली आहे. आणि याला फोडा त्याला फोडा, याचा विरोधी त्याला करा, आणि त्या पद्धतीने सत्ता मिळवण्याची हे कामं सुरू आहेत. तर आदरणीय पवार साहेबांचं म्हणणं हेच होतं की कामं तर सगळ्यांना करणेच आहेत, परंतु विचारधारा ही महत्त्वाची आहे. आज एकतर विचारधारा, एकतर तुम्ही देशाला एक संघ करण्याची एक विचारधारा असते, जी छत्रपती शिवाजी महाराजांची स्वराज्याची जी संकल्पना आहे तीच शिव फुले शाहू आंबेडकर विचारधारा आम्ही मानतो. तीच विचारधारा पवारसाहेबांची आहे आणि त्या विचारधारेला आमचं समर्थन आहे. काय वाटतं बरं, आता शहराध्यक्ष तर आता सध्या राहिलेले नाही आहेत, काय वाटतं शहराध्यक्ष पद हे विलास लांडेंकडं जाईल अशी काही त्या ठिकाणी बातम्या प्रसारित झाल्या होत्या. काय वाटतं हे शहराध्यक्ष पद कोणाकडे जाईल? नाही, शहराध्यक्ष कुणाला करायचा हा सर्वस्वी निर्णय पक्षश्रेष्ठींचा असतो. मी छोटा कार्यकर्ता आहे, परंतु तोपर्यंत महापालिकेत खूप प्रश्न आहेत ज्याच्यावर युवक काँग्रेसच्या माध्यमातून, विद्यार्थी काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही आवाज उठवू शकतो. आम्ही तोपर्यंत एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून या शहराच्या प्रश्नाला आम्ही वाचा फोडू शकतो. त्या दृष्टीने आम्ही काम करणार आहे. शहराध्यक्ष होत राहतील, पक्षश्रेष्ठी घेतील आणि नक्कीच खूप चांगली लोक पुढे येतील. शेवटी पवारसाहेब एक ब्रँड आहेत आणि महाराष्ट्रात नव्हे तर देशात एक ते ब्रँड आहेत पवारसाहेब, आणि त्यांचा चेहरा म्हणजे प्रत्येक घरात पोचलेला चेहरा आहे. त्याच्यामुळं आम्हाला काही अशी अडचण येणार नाही असा विश्वास मला आहे. ह्या सगळ्या फुटीवरती अनेक असे पक्षातले जे आहेत सध्या तुम्ही जे पक्ष जे आहेत आपला बांधण्याची सुरुवात सध्या आता तुम्ही करताय, किंवा अनेक पक्षातून जे आहेत आपल्याकडं येणारे जे इच्छुक असतील तर कोण कुठल्या पक्षातून आपल्याकडं येतील अशी काही संख्या सांगू शकतात? सामाजिक संघटनेतील जे चळवळीत काम करणारे कार्यकर्ते आहेत त्यांचं म्हणणं असं झालं की आता आम्ही सर्वजण विखुरलो आहोत, म्हणजे वेगवेगळ्या पक्षामध्ये, संघटनेमध्ये, पण समवैचारिक बैठक किंवा एखादी आपण म्हणतो ना एक वैचारिक बैठक असणारा जो तरुण आहे, म्हणजे वैचारिक बैठकीचा इतिहास तसा एवढा मोठा नाही आहे. गिनेचुने लोक जे वैचारिक बैठकीतून पिंपरी चिंचवडमध्ये येतात, पण आता ह्या वैचारिक बैठक असणारा, स्वतःचा मत असणारा खूप मोठा तरुण वर्ग आज पवार साहेबांना होप्स म्हणून बघतोय. आणि माझ्या माध्यमातून म्हणा किंवा आम्ही बाकी सगळे आमची एक टीम आहे, त्या टीमच्या माध्यमातून म्हणा आम्ही ह्या पिंपरी चिंचवड शहराला एक वैचारिक बैठकीचा प्रलग ज्याच्या धडावर स्वतःचं डोकं आहे आणि जो लोकहिताचे आणि स्वतःच्या हिताचे निर्णय घेऊ शकतो, अशा तरुणांना जास्त आता काम करण्याची संधी आहे. खरं तर तरुण पुढे येत आहेत. मी पण तुमच्या माध्यमातून, आपल्या आवाजच्या माध्यमातून त्यांना आवाहन करेल की ह्या सर्व ज्या घटना घडल्या आहेत ते न्यायाचं आणि लोकशाही वाचवण्यासाठी, संविधान वाचवण्यासाठी तरुणांनी, महिलांनी, सर्वांनी पुढे यावं आणि आमची साथ द्यावी. सध्या एक समिती स्थापन झालेली माहिती पडते, त्या संदर्भात कशा पद्धतीने तुमची समिती स्थापन झाली? आदरणीय पवार साहेबांच्या विचाराला मानणारा खूप मोठा वर्ग, मी आधी पण सांगितलंय की या पिंपरी चिंचवड शहरात आहे आणि त्या विचारातून पुढे आलेली लोक आहेत. ही समिती जी आहे ती प्राथमिक समिती आहे. अजून आम्ही 2 ते 3 दिवसात पुढची आम्ही काय भूमिका असेल आमची ते बाकी सर्व इतर लोक आहेत, त्याच्यामुळे मी एकटं त्याच्यावर उत्तर देणं योग्य ठरणार नाही. आम्ही एक संयुक्तरित्या आम्ही एक ती प्रेस घेऊ आणि तुम्हाला सर्वांना कळवू. पण ती समिती फक्त एवढं सांगेल की बाबा ती प्रायोगिक आहे आत्ता सध्या, त्याच्यात अजून काही नावं ॲड होतील. येणाऱ्या ज्या काही महापालिकेच्या इलेक्शन असतील किंवा निवडणुकीमध्ये यांना त्याचं प्रत्युत्तर आपल्या माध्यमातून मिळू शकतं का? नाही, आमचा शत्रू भाजप आहे, म्हणजे वैचारिक शत्रू, आणि आमची लढाई विचारांची लढाई आहे. त्याच्यामुळं आम्ही भाजपच्याच विरोधात निवडणूक लढतो किंवा काय असेल ते, किंवा निवडणुकीला आता खूप वेळ आहे अजून, आत्ता तर सध्या निवडणुका नाही, पण पहिले पक्ष संघटन आमचं मजबूत आम्ही करण्यावर आमचा जोर आहे. जनता उत्तर देईल का याला? 100% तुम्ही स्वतः जनतेचं घ्या. आज आम्हाला भाजीवाले असतील, चहावाले असतील, म्हणजे गोरगरीब जनता आहे, किंवा काही शिक्षकांशी मी भेटलो शहरात परवा, त्यांनी देखील सांगितलं, म्हणजे तुम्ही आज सोशल मीडिया जर बघितलं तर मतदान कार्ड विकण्याला काढलेलं आहे, म्हणजे असं संभ्रम अवस्था झालेली आहे. म्हणजे गंमत तुम्ही बघा, म्हणजे ह्या पंचवार्षिक महापालिका विधानसभेमध्ये म्हणजे ज्यांनी ज्या ज्या पक्षाला मतदान दिलं त्या सगळ्यांची सत्ता आलेली आहे. म्हणजे पब्लिक संभ्रमात आहे ना.
आणि पब्लिक आता सत्याच्या बाजूने असेल असा ठाम विश्वास आम्हाला वाटतो. सध्या शरद पवार यांचं वय झालंय अशा पद्धतीने या ठिकाणी वक्तव्य करताना सध्या तरी पाहायला मिळत आहेत. पण तुम्ही एकीकडून सगळे जे युवक जे आहेत सगळे शरद पवारांना तुम्ही पाठिंबा देण्यासाठी त्या ठिकाणी तुम्ही गेलात, सगळ्यांनी तुम्ही पाठिंबा दिलेला आहे. काय वाटतं बरं? एज इज अ नंबर, सगळ्यात पहिले मी सांगायचं गेलं तर. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही जर भारताच्या इतिहासात जर तुम्ही डोकावून पाहिला तर तामिळनाडूचे मुख्यमंत्री होते करुणानिधी. ते 88 वयाच्या 88व्या वर्षीपर्यंत ते मुख्यमंत्री होते. 2011ला ते शेवटी मुख्यमंत्री जेव्हा ते होते तेव्हा त्यांचं वय 88 वय होतं. तुम्ही जो बायडन आजचे राष्ट्रपती आहेत अमेरिकेचे, ज्या जगावर सगळ्यात विकसित महासत्ता म्हणतो, त्याचा राष्ट्रपती आज 80 वर्षाचा आहे. स्वतः आदरणीय पंतप्रधान मोदीजी 73-72 वर्षाचे आहेत. आज काय म्हणजे वय काय नसतं, शेवटी लोकांना केलेली कामं असतात, विचारधारा असते, लोकांसाठी घेतलेला स्टँड महत्त्वाचा असतो आणि लोक त्यांच्या मागे खंबीर असतात. तर वयाचा काय फरक पडत नाही. आम्ही विचारधारेसोबत आहे आणि महाराष्ट्रातला काय पूर्ण भारतातला तरुण विचारधारेसोबत असणार आहे. आपल्याबरोबर होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक शहराध्यक्ष होते. आज त्यांनी आपल्याकडून जो आहे तो शरद पवारांना जो आहे तो या ठिकाणी पाठिंबा दर्शवलेला सध्या तरी पाहायला मिळतोय. पिंपरी चिंचवड शहरातील राजकारण आपण गेल्या काही दिवसांपासून पाहतोय की कशा पद्धतीने या ठिकाणी जे शहराध्यक्ष आहेत ते अजित पवार यांच्या गटाला त्यांनी समर्थन दर्शवलंय. मात्र युवक जे आहेत ते शरद पवारांना जे आहे ते या ठिकाणी समर्थन दर्शवलं सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतंय. अशा नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपला आवाजला फॉलो करा, सबस्क्राईब करा, अपडेट राहा.